चला मॅचचा वेळी सुरुवात आणि ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय आम्ही परिवर्तन. येतात पुन्हा एकदा आमचे मोहन सर सिनियर समालोचक ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. तर नक्कीच बॅटिंग पाहायला मिळेल आपल्याला नारिन टीमची. दुसरी बाजूला असेल पालेगाव. रवी हजारे, नुकतेच रवी हजारे यांचा देखील शुभ आगमन झाले. पंचांचा ग्रीन सिग्नल येते. गोलंदाज तयार पहिलं षटक फेकण्यासाठी. तेजस हा गोलंदाज पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला विकी आणि त्याच्या जोडीला स्वप्नील. स्ट्रायकिंगला फलंदाज विकी असेल. गोलंदाज तेजस. पहिलाच बॉल. बॉल हवेत होता आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. धक्का क्रमांक पहिला. पहिलाच फलंदाज गोल्डन डकचा शिकार पाहिला आपण. विकी शून्यावरती बाद झाला आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेमनाथ. बॅटर प्रेमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती सुरुवात केली विकेटनी. गोलंदाज पाहतो आपण तेजसला. गोलंदाजी ट्रॅकवरती P1चा षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी सुरुवात तर चांगली करून दिली, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रेमनाथ. 1 डाऊनचा हा फलंदाज. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट, शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफला एक फिल्डर पाहायला मिळते. ऑर्पिस बॉल होता. बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हरी. पंचांचा इशारा. हा येतो षटकार. तसेच संजय मिशाल साहेब शिवसेना अध्यक्ष कुठला अमरनाथ विभागातील शिवसेना अध्यक्ष यांचा नुकताच शुभ आगमन झाले. वेलकम, मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत असेल. नुकतंच संजय मिसाल यांचा साहेबांचा शुभ आगमन झाले व्यासपीठावरती. या सरपंच चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. पंचांचा इशारा. यस, ओके. तो सरपंच चषक. या चषकामध्ये पाहुण्यांची रेलचल पाहायला मिळते. मान्यवर सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाले. तसेच दुपारच्या सत्रामध्ये देखील संजय मिसाल साहेब मुख्य व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालंय. हा चेंडू मात्र पडल्यानंतर डीप राहिला आणि फलंदाज बाद. यस, ओके.
पटका चांगला आहे, गॅप भरपूर मोठा आहे, बॉल जाईल एका टप्प्याने, पण तो बॉल अडलाय. आउटफील्ड खराब पाहायला मिळते. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट. षटक समाप्त झालं. आहे. चला आपल्याला स्पीडअप घ्यायचं आहे. भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिल्या ओव्हरनंतर टीमची टोटल पाहतो आपण. धावफलकावरती टोटल पाहायला मिळते 12 धावा. गोलंदाजी केली होती तेजस या गोलंदाजांनी. मात्र 2 फलंदाजांना माघारी परतवले. 2 फलंदाज बाद झालेत. सेकंड ओव्हरसाठी आलाय प्रभाकर हा गोलंदाज. गोलंदाज पाहतो आपण प्रभाकर. गोलंदाजाचा वापर केला जातो सेकंड ओव्हरसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 12 धावा खर्च केल्या असल्या तरी मात्र 2 विकेट मिळवून दिल्या आपल्या टीमसाठी. गोलंदाज होता तेजस. 4 षटकांचा सामना पाहतो आपण आणि पहिलं सत्र पूर्वार्ध पाहतो आपण. एका बाजूला नारायण संघ आणि त्यांना फाईट करत असताना मात्र पालेगाव हा संघ. खूप चांगली मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांच्या भेटीला. लाईव्ह टेलिकास्ट पाहतो आपण. ओम साई MTC. पहिलाच बॉल स्लोअर गतीचा बॉल होता आणि बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार. हाय तो षटकार. स्वप्नीलच्या बॅटमधून आपण धमाका पाहायला मिळाला. मिड विकेट क्लिअर करीत असताना मात्र पुन्हा एकदा स्लोअर गतीचा रिप्ले पाहायला मिळते आणि यावेळेस मात्र अगदी लांब लचक षटकार पाहायला मिळते. बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून. चोवीस धावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावा. ते देखील सरपंच चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. दोन षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या आखरी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. या षटकामध्ये महागडे षटक पाहायला मिळेल. 25 धावा खर्च केले आणि पहिल्या ओव्हरचा विचार केला तर तेजसनी गोलंदाजी केली होती. 12 धावा खर्च केली होती आणि 2 फलंदाज देखील बाद केलं होतं. 2 षटकामध्ये 37 धावा. नक्कीच आपला हाय स्कोर पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 4 षटकांचा सामना पाहतो आपण आणि 37 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर असेल. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी गोलंदाज असेल संतोषच्या हातामध्ये चेंडू फेकला गेला. इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करायला लागेल. धावा मात्र कंजूशी गोलंदाजी करावी लागेल इथे. कारण की 2 षटकामध्ये धावांची लयलूट केली खास करून स्वप्नील. हाफ टॅकरचा बॉल चेंडू हवेत आहे परंतु फिल्डर आलाय पाहूया आणि खूप चांगला झेल पकडलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ.
मी म्हटलं होतं की 2 षटकामध्ये 37 धावा झाल्या आहेत. या षटकामध्ये तुम्हाला धावा कुठेतरी थांबवायच्या आहेत. तुम्हाला विकेट मिळवल्यानंतरच धावा थांबणार आणि तसंच घडलं गेले. जशी सुरुवात झाली गोलंदाज करत असताना संतोषने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून नेली आपल्या टीमसाठी. धक्का क्रमांक लागला गेला तिसरा आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या पाहतो आपण 37 धावा धावफलकावरती लागले गेले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समीर हजारे. हा फलंदाज दाखल झालाय. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु काय लॉंग ऑफचा फिल्डर अगदी वेगाने चेंडू खाली गेला. फक्त सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट झाले या बॉलवरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 38 धावा 38. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पूर्वार्ध पाहतो आपण. पहिलं सत्र पाहतो. पहिल्या पूर्वार्ध मात्र तिसरा षटक पाहतो आपण. गोलंदाज पाहतो संतोषला. 38 धावा धावफलकावरती. इथं मात्र फटका चांगला आहे. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळते. बॉल थांबेल का पाहूया. रेस लागली गेली आहे परंतु चेंडूला अडवलाय पायामध्ये. तोपर्यंत धावा किती धावा काढल्या गेल्या 2 धावा कंप्लीट झाल्या तोपर्यंत. आणि ओके चेक केला जाईल. लाईन चेक केली जाईल. बाउंड्री लाईन. पाहूया बाउंड्री लाईन चेक केलं जाईल का हा चेंडू टच झालाय की नाही झालाय. सेफ आहे. चांगली फिल्डिंग. किमान आपल्या टीमसाठी 1 धाव वाचवली. 3 धावा मात्र कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तेवढी चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली या बॉलवरती. सर्व काही चांगलं पाहायला मिळालं. पाहूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा रेस लागली गेली परंतु यावेळीच मात्र बॉल थांबत नाही. बॉल जाते सीमा रेषेपलीकडे. हा येतोय चौकार. काय फटका पाहिला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री क्लिअर केली गेली. फुल टॉस बॉल. 2 फिल्डर परंतु एका टप्प्यावरती बॉल पकडलाय फेकलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तसेच जॉनी ठाकरे यांचा देखील नुकतंच आगमन झाले. ह्या आपलं देखील सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल. लास्ट बॉल असेल तिसऱ्या ओव्हरचं. फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे परंतु काय फिल्डिंग तेवढी दर्जेदार पाहायला मिळते. या बॉलवरती देखील पुन्हा एकदा पाहायला मिळतील सलग दुसरी धाव आणि 2 धावेने मात्र षटक क्रमांक 3 समाप्त. आणि टोटलचा विचार केला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा. काय लागलं काय दुखापत आले. पाणी ओके. हे पाणी घेऊन जा 12 मेन. दोन्ही 12 मेनला विचारा. जा एक जण कोणतरी. तर जयराम भाऊ पाली यांच्याकडनं देखील सरपंच चषकाला खूप साऱ्या शुभेच्छा देतात. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पहा ॲडव्होकेट नरेश ठाकरे पाणी घेऊन त्वरित 12 मेन पोचायच्या अगोदर ते पोहोचले कारण त्यांच्याकडे बाईक आहे. 12 मेन कधी पोहोचणार. 3 षटकाचा खेळ पाहिला आपण. 49 धावा 12 25 12. पहिल्या षटकामध्ये 12 दुसऱ्या षटकामध्ये 25 आणि तिसऱ्या षटकामध्ये 12 म्हणजे 2 गोलंदाजांनी 24 धावा खर्च केल्यात परंतु एका गोलंदाजांनी मात्र त्याच्यापेक्षा जास्त धावा खर्च केल्या. तो गोलंदाज पाहतो आपण प्रभाकरला. आता पाहूया शेवटचं षटक कसं असणार आहेत. एका बाजूला पाहतो आपण नारायण संघाने त्यांना फाईट करीत असताना मात्र पालेगाव टीम नारायण संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. 49 धावा आतापर्यंत 3 षटकामध्ये पाहतो आपण. गोलंदाज तयार असेल संकेश.
पटका चांगला आहे, पटका चांगला अगदी केचून काढलाय आणि बॉलला बाउंड्री लाईन क्लिअर केली आहे. काय पटका होता, लाजवाब, दर्जेदार. येतोय चौकार. त्याच बोर खेचून घेतला आणि क्लिअर केली बाउंड्री लाईन. टोटलचा विचार केला 53 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. नारिन संघ बॅटिंग करत असताना पहिला सत्र पाहतो आपण. शेवटचं षटक आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. ऑर पीच बॉल होता परंतु बॅटच्या रनामध्ये आला नाही. हा बॉल येतोय डॉट बॉल. चौकारानंतर मात्र डॉट बॉल. सुरुवात चौकारांनी केली, त्यानंतर आला डॉट बॉल. अजूनही आपल्याकडे 4 चेंडू शिल्लक असतील. विचार केला तर 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. इथं मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत सिंगल डबलसाठी 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 5 जाग्यावरती बॉल असताना देखील 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे जात असताना मात्र डबल 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 55 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. पहिलं सत्र पाहतो आपण, पूर्वार्ध पाहतो. पूर्वार्धामध्ये विचार केला तर शेवटचं षटक पाहतो आणि शेवटच्या षटकातील अर्ध षटक समाप्त झालाय. 3 चेंडू शिल्लक असतील. हाफ टॅकेटचा बॉल परंतु बॅटच्या रनामध्ये आला नाहीये. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा डबल घेणार का? डबलसाठी परतलेत परंतु स्ट्राईक फलंदाज नाही जात. फक्त सिंगल आणि 56 धावा धावफलकावरती 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावपर्यंत मजल मारणार हा संघ, नारेन संघ. 4 षटकामध्ये पाहतो आपण. 2 षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर चांगली धावसंख्येला आकार मिळेल. पटका तर चांगला आहे परंतु फिल्डर आहे. चांगला झेल पकडला, झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. आता मात्र एक शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू. चला बॅटर पटकन धावत धावत जायचं आपल्याला. शेवटचा शेवटचा बॉल असेल. टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे संकेशने. 7 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. खूप चांगलं षटक पाहायला मिळाले परंतु शेवटच्या बॉलवरती पाहूया काय घडणार. टार्गेट सेट बॉल असेल हा. अंतिम बॉल. 1 टू गो. हाफ टॅकेटचा बॉल. फटका तर खेचून घेतलाय ऑन साईडला. फिल्डर 2 आहे त्याच्यामधून चेंडू. तोपर्यंत पाहूया धावा किती मात्र जमवल्या जातात. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि टोटलचा विचार केला तर 58 धावा. 59 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे पालेगाव टीम समोर. दोन धावा मिळतील. 58 धावा. 59 धावांचं लक्ष असेल पालेगाव टीम समोर. व सन्मान केला जाईल. सन्माननीय आदरणीय
संजय शेठ मिसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत मुख्य अतिथी कक्षामध्ये. संजय शेठ मिसाळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये करतोय. सरपंच चषक 2026चा पर्व आपण या ठिकाणी एन्जॉय करतायत. आणि त्याचबरोबर जयदाजी ठाकरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते संजय शेठ मिसाळ साहेबांचा आपण शुभ सन्मान करावा मुख्य अतिथी कक्षामध्ये. मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थिती आहे. आदरणीय सन्माननीय संजय शेठ मिसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा मान सन्मान शुभ सन्मान होत असताना मुख्य अतिथी कक्षामध्ये मायेची प्रेमाची उद्धार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि हा मोमेंटो अर्थातच सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान होत असताना संजय शेठ मिसाळ साहेबांचा आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर हरेश शेठ सांबारे देखील उपस्थित आहेत आमचे. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. गोल्डन मॅन हरेश शेठ सांबारे यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. मान्यवरांची मांदी उपस्थित आहे आणि त्यातूनच हरेश शेठ सांबारे देखील आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. आदरणीय जगनशेठ ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होत असताना हरेश शेठ सांबारे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आम्ही कव्हर करतोय. त्याचबरोबर सोमनाथजी गोंदली साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. सोमनाथजी गोंदली साहेबांचा देखील सन्मान आपण करायचा आहे लगेच. चला टॉससाठी देखील या रायते टीम उपस्थित झाले आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय रविशेठ हजारे देखील उपस्थित आहेत आणि रविशेठ हजारे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. रविदादांना विनंती करतो आपण यावं पुढे. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. सन्मान होत असताना रविशेठ हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार जगनशेठ ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर महेंद्र शेठ भोईर देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मॅच आपण सुरू ठेवायचे. काही सन्मान होत आहेत. महेंद्र शेठ भोईर देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जयदाजी ठाकरे साहेब देखील उपस्थित आहेत. जयदाजी ठाकरे साहेबांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. सन्मान या ठिकाणी कंप्लीट झालेत. उपसरपंच आहेत नक्कीच पालिगावचे माजी उपसरपंच जयदाजी ठाकरे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. पहिला चेंडू लॉफ केला ऑन साइडला. खेळाडू पोहोचतील का पाहिजे आहे आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल वाईडिश लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. आघात झालाय संतोष थोरवेच्या बॅटमधनं. पहिला चौकार. चला नक्कीच मॅचमध्ये आपण वळूया. सन्मान या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि मॅचच्या दिशेने आपण जातोय जिथे लक्ष असेल 59 डावेचं. कापरी शेती पाले बनाम नारेन या दोन संघांमध्ये बिग फाईट लढत आणि 59 डावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी पोहोचली संतोष तोरवे आणि विजय कोळेकर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय विकी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटला मारा करतायत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्याचबरोबर सोमनाथजी गोंडली साहेबांचा देखील सन्मान आपण करायचा आहे लगेच मुख्य अतिथी कक्षामध्ये. सध्या तरी ऑनलाईन बरेच सारे प्रेक्षक वर्ग जोडले गेले. त्यातून पाळेगाववरनं आमचे बाळाराम बांगर याचकडे देखील शुभेच्छा आल्यात. त्याच्यानंतर आमची आपण लहान चिमोड्या अर्थात निर्वी बांगर आणि गार्गी बांगर याचकडे देखील शुभेच्छा असतील पाले संघाला. चांगला बॉल लाऊड अपील करतायत या ठिकाणी परंतु पंच सहमत नाहीयेत. लेग बी पोरची अपील केली पंचांकडे परंतु पंच सहमत नाहीयेत. कटाक्ष टाकलं गेलं आणि या ठिकाणी सिंगल मिळेल. पंच लेग बायज असेल बेस बॅट कट असेल सांगत असताना स्पर्श झालाय पंच सांगतायत आणि सिंगल या ठिकाणी मिळते. धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकते ती 5 या आकड्यावरती. ओव्हर समाप्त झाल्यानंतर आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सुरेबी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल. रायते संघ केजी स्पोर्ट रायते संघ उपस्थित झालाय. आमचे मित्र हरेश देखील उपस्थित झाले असतील तर आपण या मुख्य व्यासपीठावरती आपले देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 59 डावेचा पाटला सूर्य. धावसंख्या 5 वरती पोहोचली. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक केला फलंदाज विजय कोळेकर ऑन स्ट्राईक. विकी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगल्या ऑन साइडला खेळले. पॅडल सूप केलाय आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमा रेखा बाहेर. विजय कोळेकरचं खातं खुलं झालंय. चौकारांना धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 9 धावा. डीजे
आणि काप्रिसिद्धी पाले संघासाठी सुवर्ण संधी आली आहे. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1,500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. संजय शेठ मिसाल साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी असेल काप्रिसिद्धी पाले संघासाठी. प्रसिद्ध उद्योजक संजय शेठ मिसाल आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील पुनश्च स्वागत. हाफ ट्रॅकर होता, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु वाईटची दाद मागत असताना फलंदाज देखील पंच सहमत नाही आहेत. लेग स्टंपच्या वरून गेलाय पंच सांगत असताना हा चेंडू डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत बॉल झाले त्या षटकातील 4 बॉलचा खेळ झालाय आणि 9 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली केली आहे. एक चौकार संतोष सुर्वेच्या बॅटमधनं आपण पाहिला आणि त्याच्यानंतर विजय कोळेकरच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आलाय परंतु गोलंदाज विकी देखील कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये. लेफ्ट आर्मवरती विकेट पुढचा बॉल. फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाहीयेत विजय. कनेक्शन चांगलं नाही आहे आणि 1 धाव इथे मिळेल. यस, हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. पंच आपला रिव्ह्यू असेल की बॅट्समॅन रिव्ह्यू? यस, पंचांचा रिव्ह्यू असेल आणि आपण बीमर चेक करूया. हाईट चेक केली जाईल या चेंडूची. बॅट अँड बॉलचा स्पर्श झाला का पंच? सर नो चेंडू असेल. बीमर चेंडू नक्कीच घोषित केला तिसऱ्या पंचांनी आणि नो +1 एकूण 2 धावा मिळतील. फ्रीडची संधी असेल या बॉलवरती. स्ट्राईकला फलंदाज संतोष ऑन स्ट्राईक. विस्फोटक फलंदाज आहे, क्षमता गुणवत्ता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची. सिद्ध करावे लागेल. क्या बात आहे, चांगला बॉल. गुड लेंथवरती पडल्यानंतर फार वेगानं चेंडू निघून जातो आहे. यष्ट्यांच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. फ्रीडच्या चेंडूवरती मोठी धावसंख्या उभी करू शकले नाहीयेत फलंदाज संतोष. शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या षटकातील धावसंख्या मात्र आपण पाहतो स्थगित. 11 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल यावेळेस मात्र पंच सांगतात येत आउटसाईड लेग स्टंप. पंचांच्या इशारा वाईट बॉलचा येतोय. अवांतर धावी ते मिळते आणि धावसंख्या पुढे सरकेल ती 12 या आकड्यावरती. लक्ष मोठं गाठायचं आहे. 59 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी टीम काप्रिसिद्धी पाले या संघाला आणि प्रतिषटकामागे 14.75 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. ओ चांगला बॉल. पुन्हा एकदा वेगवान डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. शेवटला कमबॅक केलंय गोलंदाज विकीनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या ती पाहायला मिळते काप्रिसिद्धी पाले संघ 12 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज येणारे 18 बॉल आणि 47 धावेंची आवश्यकता. डीजे टॉस करूया आपण. चला पंकज या आपण. रायते टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत पंकज आणि सुरेबी संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. सुरेबी पक्ष रायते असा सामना आपण पाहणार आहोत आणि टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये संजय शेठ मिसाल साहेबांच्या शुभास्ते होतोय टॉस आणि काप्रिसिद्धी पाले संघाला शुभेच्छा देखील येत आहेत. आमचे मित्र फन्सीपाड्याचे सतीश सावंत याचकडे देखील शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. टॉस जिंकलाय केजी स्पोर्ट रायते या संघानं पंकज. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. जिंकण्यासाठी 47 धावेची गरज असेल. पॉवर प्ले कंप्लीट झाला. आता 5 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल संतोष आणि विजयच्या माध्यमातून. गोलंदाज देत आहेत दुसऱ्या षटकामध्ये सोमनाथ येत आहेत. ऑफसाईडमध्ये 2 खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला खेळाडू, ऑनसाईडमध्ये 3 खेळाडू असतील. लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीपमध्ये स्क्वेअर लेगला खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला बॉल आहे षटकातील. लॉफ्टेड हिट, जागा बनवली, मागे आले, त्याच्यानंतर पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. विजय कोळेकरच्या बॅटमधनं आलाय पहिला तडाखा. बिगिट षटका. आमचे स्वयंसेवक मॅच बॉल आपण पाठवा. षटकार आलाय, चांगला स्ट्रोक होता विजयच्या बॅटमधनं. हा षटकार आलाय आणि धावसंख्या पोहोचली ती 18 या आकड्यावरती.
धावसंख्या अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येणारे 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 41 धावेची आवश्यकता असेल. 18 नंबरची जर्सी प्रदान केली विजय कोळेकरनं. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तोच फटका खेळलेत खेळाडू उपस्थित आणि पहिल्या टप्प्यावरती जज करत असताना चेंडू सीमा पार. षटकारानंतर विजय कोळेकरच्या बॅटमधनं दुसरा दमदार फटका चौका. फटक्यांची गरज आहे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी. का परिस्थिती पाले संघाला आणि धावसंख्या पोहोचली आहे 22-22 या आकड्यावरती. येणारे चेंडू शिल्लक असतील 16 जिंकण्यासाठी 37 धावेची गरज असेल. चांगली बॅटिंग होतीये या ओव्हरमध्ये. टार्गेट केले सोमनाथला फलंदाज विजय कोळेकरनं. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल सोमनाथ राईट अमोर द विकेट. सफल झाले होते. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही आणि लेग बाईटचा इशारा येतोय. पॅडवरती हा चेंडू लागलाय पंच सांगत असताना सचिन भंडारी आणि 1 धावी ते मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 23. 23 धावा फलकावरती जिंकण्यासाठी गरज आहे. येणारे 15 बॉल आणि 36 धावेची आवश्यकता असेल. अजूनही लक्ष मोठं आहे या मॅचमध्ये पाले संघासाठी, परंतु कमबॅक देखील करावं लागेल आपल्या टीमसाठी. गोलंदाज सोमनाथला. ओ चांगला बॉल अलम द कार्पेट ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटला खेळाडू उपस्थित असतील आणि फेकी चांगली येते. त्वरित येते फेकी आणि 1च धावी ती मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकती ती 24 या आकड्यावरती. 35 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि त्याच्यानंतरच हे सुरेख कमबॅक पाहायला मिळत आहे गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून. पुढचा बॉल षटकातील. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतात. रिव्हर्स अटेम्प्ट केला परंतु सक्षम नाहीये. परंतु दुसऱ्या एंडला विकेट मिळेल. रनआउटची विकेट मिळतीये. संतोष तोरवे बॅक टू द डगआउट. पहिला धक्का का परिस्थिती पाले संघाला. समाज स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटवरती व्यवस्थित आला नव्हता चेंडू आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला संतोषनं परंतु विकेट गमावली आहे. न्यू बॅट्समॅन येत आहेत विजय शेलार. शेवटचा बॉल षटकातील. फुल टॉस होता. पाठवलाय त्याला मिड विकेट सीमारेखा बाहेर. पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. षटकार येतो विजय कोळेकरच्या बॅटमधनं. हे मारायचे होते परंतु या ठिकाणी आता षटक क्रमांक दुसरं होते कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा फलकावरती जिंकण्यासाठी गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 29 धावेची आवश्यकता. सामना बॅलन्स होतोय. पाणी घेऊन जायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक असेल पाणी घेऊन जा. आमच्या ड्रिंक्स ब्रेकरला विनंती असेल आपण त्वरित पोहोचायचंय. नक्कीच 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावेची गरज असेल. फिल्डिंग लावून घ्यायचे नारायण संघ. नारायण विपक्ष गाव कापरी सिद्धी पाले संघ असा सामना आपण एन्जॉय करतायत. आणि आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या एकूण 12. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 18 धावा या ठिकाणी वसूल करण्यात आल्या आहेत. टोटल धावसंख्या 30. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक 29 ची आवश्यकता. मॅच बॅलन्स झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती येतात तिसऱ्या षटकामध्ये. मयूर असेल गोलंदाजी मार्गवरती. आमच्या सौम्यत नक्कीच 12 मॅनच्या भूमिकेमध्ये पवन बांगर देखील असतील. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला विजय
शेलार असतील स्ट्रायकरवरती आणि नॉट स्ट्रायकरला फलंदाज सेट बॅट्समॅन विजय कोळेकर. मयूर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल. पहिला चेंडू लॉफ केला, फटका चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित पहिल्या टप्प्यावरती जज करतायत आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 31, 31 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी गरज आहे 11 बॉल आणि 28 धावेची. विजय कोळेकर मध्ये क्षमता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची आणि सिद्ध देखील केली आहे या मॅच मध्ये. हवेची साथ देखील एंडनं लाभतीये, परंतु त्याच एंडनं मोठी फटकेबाजी होईल का हा देखील प्रश्न असेल. लाईन पाहावी लागेल. जाऊ दिला चेंडूला. पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड डी ऑफ स्टंप. यस, वाईड बॉल असेल आणि धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकती ती 32 या आकड्यावरती. प्रवीण वारिंगे पर्याय यांसकडे देखील शुभेच्छा आल्यात काप्रिसिद्धी पाले संघासाठी. ते देखील ऑनलाईन जोडले गेलेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, खेळाडू उपस्थित. विकेट महत्वाची आणि लागल्या धक्का क्रमांक दुसरा टीम काप्रिसिद्धी पाले संघाला. आज विजय कोळेकरची ही विकेट फार महत्वाची होती आणि ती विकेट कॅरी झाली या षटकामध्ये. सामना जिंकण्यासाठी येणारे 10 चेंडू आणि 28 धावेची गरज असेल. कमबॅक करतोय गोलंदाज मयूर आपल्या संघासाठी. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत. अजय बांगर येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा दिशाईन हा बॉल पाहायला मिळतोय. आउटसाइड डी ऑफ स्टंप. अतिरिक्त चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता हेच पंच सांगतायत आणि धावसंख्या पुढे सरकेल ती 33 या आकड्यावरती. 27 ची गरज आहे. 26 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फटका चांगला आहे. समोर खेळलेत. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. एक धाव तर पूर्ण होतीये. दुसरीचा कॉल येतोय, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये. मयूर इम्प्रेस करतोय. 34 वरती पोहोचलाय स्कोर. जिंकण्यासाठी गरज 25 धावेची. दोषांना चेंडूंची संख्या शिल्लक असेल 9 चेंडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता. उंच जास्त गेलाय. लांबी पाहावी लागेल. खेळाडू उपस्थित आणि फक्त प्रेक्षक म्हणून उभे. बॉल मिड विकेट. सीमा रेखा बाहेर षटकार आलाय, परंतु बीमर साठी पुन्हा एकदा पंचांनी रिव्ह्यू घेतलाय आणि चेक करूया आपण तिसऱ्या पंचांच्या मदतीमध्ये. चला तिसरे पंच आपण या आणि पंच सॉफ्ट सिग्नल देखील आपण द्यायचं आहे. सचिन भंडारी चला यायचं आपण तिसरे पंच आपण लगेच या. नक्कीच आपण पाहायचंय हाईट फॅक्टर पाहायची आणि एक्झॅक्ट चेंडू नो चेंडू आहे की नक्कीच नो नाही हे मात्र चेक करूया आपण. तिसरे पंच चेक करतायत आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. नो बॉल असेल. बीमर चेंडू घोषित केलाय आणि नो +6 एकूण 7 धावा मिळतील बोनसच्या स्वरूपानं या चेंडूवरती आणि धावसंख्या पोहोचेल आता स्कोरबोर्ड वरती 41. 41 धावा जिंकण्यासाठी गरज आहे 18 धावेची आणि फ्रीडची देखील संधी असेल या बॉलवरती. समोर लॉफ केला. फटका चांगला आहे, परंतु फ्रीड असेल. एक धाव तर पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न करतायत. नाही करतायत. अजय भांगर बचावलेत आणि एक धाव इथे मिळेल फ्रीडच्या बॉलवरती. धावसंख्या 42. 42 धावा धावफलकावरती. 17 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता असेल. हा मॅच बॅलन्स झालाय. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. आठ बॉल जिंकण्यासाठी 17 ची गरज. धावसंख्या 42.
42 धावा धावफलकावरती, 17 हा कडा येतोय स्कोरबोर्ड वरती. यॉर्करचा प्रयास, क्या बात आहे, सतीक यॉर्कर पाहायला मिळतोय आणि बीट होत आहेत फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. ब्रह्मास्त्राचा वापर करतोय या चेंडूवरती गोलंदाज मयूर. 7 बॉल जिंकण्यासाठी 17 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. चला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा मयूर. एज लागली, पाठीमागे जातोय चेंडू. शॉर्ट तडम्याला खेळाडू उपस्थित आणि शेवटच्या बॉलवरती ते सिंगल. सामना आता शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगलाय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 16 धावेची आवश्यकता. डीजे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. युवा सेनेचे नक्कीच युवा खंबीर नेतृत्व सन्माननीय आदरणीय आमचे नक्कीच समीर दादा देसाई यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सरपंच चषकामध्ये स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे बुलेट स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी पाहत आलोय आणि त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय आदरणीय समीर शेठ देसाई साहेबांचं आगमन होते आणि त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेची गरज आहे. या सामन्यामध्ये स्ट्राईक केला फलंदाज अजय बांगर पाहायला मिळतील आणि नॉस्ट्राईक केला फलंदाज विजय शेलार असतील. विजयच्या बॅटमधनं एक षटकार देखील आपण पाहिलाय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. विकी आजार येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. जलद गती गोलंदाज आहेत. वेग व्हेरिएशन भरपूर आहे विकीकडे देखील. सुरुवातीचे 3 बॉल फार महत्वाचे असतील दोन्ही संघासाठी. पहिला चेंडू पाहावा लागेल. यस, वाईट बॉल असेल. अतिरिक्त ऑप्शनच्या बाहेर होत आहेत पंच सांगतायत आणि अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकतो आहे. 44 या आकड्यावरती 6 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे कंपल्सरी 15 धावेची. पुढचा बॉल आहे षटकातील. उलटॉस होता, फायदा उचललाय, चुकीला माफी नाहीये परंतु खेळाडू उपस्थित आणि क्या बात आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय आणि पाहावं लागेल हे षटकार असेल की सांगायचं आहे. आयोजन कमिटी तिथे नरेश ठाकरे देखील असतील तर आपण निर्णय कळवायचा. आमचे आयोजक नरेश ठाकरे. यस, चेक करूया, बाउंड्री चेक करूया, आपण चेक करूया षटकार. अन्यथा नक्कीच नरेश ठाकरे आपण देखील तिथे थांबायचं आहे. नक्कीच नरेश ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे आयोजक आणि आपण निर्णय द्यायचा आहे कारण की इथून फक्त या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर फिल्डर कव्हर होतोय परंतु जी लाईन एक्झॅक्ट आहे ती दिसत नाहीये या ठिकाणी. नक्कीच आयोजन कमिटी जर त्या ठिकाणी असेल तर आपण कळवायचं लगेच. आणि खेळाडू कक्षाबद्दल आपण कोणीही बोलू नका. खेळाडू आपण कोणीही बोलू नका. रायते संघाचे देखील खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित असतील तर रायते संघ
फक्त तिसरे पंच येतील आणि बाकीच्या सर्वांना विनंती असेल की आपण बसून घ्यायचं आहे. कोणताही खेळाडू देखील नको आहे इथे आणि प्रेक्षक वर्ग देखील नको आहे अपडेटरच्या बाजूला. रन किती धावलेत पंच? षटकार नाहीये नक्कीच, षटकार नसेल. आणि या चेंडूवरती किती धावा काढल्यात? चला पंच नक्कीच आपण किती धावा काढल्या ते सांगायचे आणि रनआउट कोणत्याला झालाय? सेकंडला रनआउट झालेत. चला फलंदाज या ठिकाणी बाद असेल आणि या चेंडूवरती धाव मिळेल 1. चला आयोजन कमिटीने हा निर्णय दिलाय त्यामुळे या ठिकाणी तो शेवटचा असेल. आयोजन कमिटीचा निर्णय अंतिम असेल या ठिकाणी सूचना आम्ही करतो तुम्हाला बघा लक्ष असू द्या कारण की आयोजकांचा हा शेवटचा निर्णय की षटकार नसेल. सामना सुरू करायचा आहे. फलंदाज या ठिकाणी बाद असेल. आयोजकांचा हा निर्णय असेल की षटकार नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद असतील. चला नक्कीच आयोजन कमिटी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते की षटकार नसेल आणि फलंदाज देखील बाद असेल या सूचना असतील. चला फलंदाज बाद असतील. लगेच न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज पाठवायचा आपण आणि एकच धाव मिळेल या चेंडूवरती. जिंकण्यासाठी गरज असेल या मॅच मध्ये येणारे चेंडू शिल्लक असतील 5 आणि 14 धावेची कंपल्सरी आवश्यकता असेल. न्यू बॅट्समॅन तेजेश मस्कर येत आहेत डीजे. थोडेसे मागे जा आपण कारण की तिथे दिसत नाहीये बरोबर त्यामुळे आपण मागे जा. 5 बॉल जिंकण्यासाठी 14 धावेची गरज असेल. नवीन फलंदाज येत आहे तेजेश मस्कर. गोलंदाज विकी पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट. ओ यावेळेस पाहावं लागेल पुन्हा एकदा. यस लाईन चुकीची आहे.
व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि त्याचा फायदा मिळतो टीम कापरी सिद्धी पाले संघाला. धावसंख्या पुढे सरकते ती 46 आकड्यावरती. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू लाऊड अपील. यस इट इज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. तेजस मस्कर देखील शून्यावरती बाद होत आहेत. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. डीजे न्यू बॅट्समॅन येतात. नवीन फलंदाज हरीश वारिंगे येत आहेत. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज असेल. मॅच मध्ये कमबॅक करतायत टीम नारेन संघ. विकी आपल्या संघासाठी कमबॅक करतोय. पुढचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा विकी सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ क्या बात आहे. चांगला चेंडू भन्नाट वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. गतीमध्ये बीट करतोय फलंदाजाला आणि डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी आता 13 धावेची गरज असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लाऊड अपील. पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदळलाय. मागे जातोय चेंडू. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेचा कॉल दिला आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईचा इशारा होतोय. 2 बॉल जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावेची गरज असेल. 2 चेंडू आणि 2 मोठे फटके. 1 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल. हा चेंडू फार महत्वाचा असेल. दोन्ही संघासाठी लॉफ्टेड हिट. फटका चांगला. खेळाडू उपस्थित आणि बॉल सीमा पलीकडं. चौकार. 1 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धावेची गरज. डीजे आय थिंक विजय शेलारला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं, परंतु थोडासा उशीर देखील झालाय. परंतु चौकार देखील आला त्याच्या बॅटमध्ये आणि 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज असेल. षटकार मारावा लागेल. या बॉलवरती कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्यामुळे 6 धावा विजयासाठी बनवाव्याच लागतील कापरी सिद्धी पाले या संघाला. 1 चेंडू विजयासाठी 6 धावेची गरज. सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती विकी हजारी. पुन्हा एकदा स्ट्राईक केला फलंदाज विजय शेलार. लो फुल टॉस आणि बॉल हवेमध्ये आणि मॅच जिंकली आहे टीम नारेन संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नक्कीच हार्ड लक टीम कापरी सिद्धी पाले संघ. या सामन्याचा सामनावीर आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. नक्कीच 18 धावा ज्यानं बनवल्या आणि 1 विकेट कॅरी केली तो नक्कीच खेळाडू मयूर म्हात्रे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. यायचा आपण मयूर ठरला